त्या दिवशी जे आनंदी वातावरण होतं की साहेबांच्या घरात पहिला मुलगा जन्माला आला आणि त्याचा वाढदिवस क्रिसमसला आला, या जो क्षण आजही मला आठवतोय आणि तीच पुनरावृत्ती आजच्या दिवशी आनंदात सगळे आमचे कुटुंब राहतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. याच्या अगोदर तुम्ही अनेक प्रयत्न केले होते दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे यासाठी. जेव्हा 2006 साली राज ठाकरे बाजूला झाले त्यानंतर अनेकांनी, तुम्हीच नाही तर अनेकांनी देखील प्रयत्न केले होते. ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी झाले. बाळासाहेब नाहीत याच्या मनात, याचं दुःख तुमच्या मनात आहे. परंतु आता आज ज्या पद्धतीने युती जाहीर होते ती याकडे कशा पद्धतीने पाहताय? आणि अनेक तुमचे प्रयत्न झाले, ते प्रयत्न यशस्वी झाले, परंतु हा प्रयत्न तुम्ही केला नाहीत, राजकीयदृष्ट्या ते एकत्रित येत आहेत. नाही, केव्हा मी सांगतो ना, शेवटी योग असावा लागतो. कालाय तस्मय नम. आपण किती ठरवलं तरी वही होता है जो खुदा है मंजुरी होता है. म्हणजे असा एक क्षण आला की या दोघांना एकत्र येणं हे चा जो योग आला तोच खरं सगळ्यांना दृष्टी आनंदक आहे. माझे प्रयत्न हे राहणार होतेच, पण त्याशिवाय हे क्रेडिट मी सगळ्या तमाम मराठी माणसांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देतो. आणि असंच त्यांचं आनंदमय असं जीवन आणि राजकीय वाटचाल हो, ही तुझा चरणी माझी मनापासून प्रार्थना आहे. जेव्हापासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार अशा चर्चा झाल्या होत्या, अनेक मुलाखती आम्ही तुमच्या घेतल्या, अनेक कार्यक्रमांना तुम्ही त्यात दोन्ही ठाकरे बंधूंसोबत होतात. मग तो वरळी डोममधला कार्यक्रम असू द्या, दिवाळीचा कार्यक्रम असू द्या, गणपतीचा कार्यक्रम असू द्या, त्यावेळेस राजकीय नव्हतं परंतु कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही होतात. आज पत्रकार परिषद होते, घोषणा होते. आज तुमचं ठाकरे बंधूंपैकी कोणाशी बोलणं झालंय का? त्यांच्याशी तुम्हाला काय बोलणं त्या संदर्भात झालंय? नाही, आत्ताच तुम्ही यायच्या 5 मिनिटं आधी राजचा फोन आला होता की तू खास माझ्याबरोबर ये आणि तुझी उपस्थिती आहे आम्हाला फार आनंद असेल. आणि म्हणून आज खरं मी रमाधामला जाणार होतो वृद्धाश्रमामध्ये, पण ते मी आज कॅन्सल करून आज त्याच्याकडे जाऊन या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेणार आहे.